पाहतोय 8th सायन्स टॉपिक नंबर 10 सेल अँड सेल ऑर्गेनेल्स हा टॉपिक आपला चालू आहे. मागील 2 व्हिडिओपासून आपण हा टॉपिक पाहत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या तिसऱ्या पार्टमध्ये ह्या टॉपिकचे आपण काय पाहणार आहोत, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गेनेली हा पॉईंट आपण चालू करतो आणि त्यातला न्यूक्लियस हा एकच सेल ऑर्गेनेली आज पाहणार आहोत. म्हणजे आज 2 पॉईंट पाहणार आहोत आपण, सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. बघा स्टार्ट करूयात. बघा हॅव यू सीन, पहिल्यांदा बघूयात सायटोप्लाझम. हॅव यू सीन द फुल्ली टर्जिड रेक्टँग्युलर सेल्स ऑफ ओनियन पिलिंग्स. बघा जर आपण ओनियन पिलिंग्स बघितल्या, कांद्याच्या पापुद्र्याची जर आपण स्लाइड तयार केली आणि ती बघितली तर आपल्याला काय दिसतात, असे फुल्ली टर्जिड म्हणजे कशा फुगलेल्या सेल्स दिसतात. ह्या सेल आहेत ओनियन पिलिंगच्या, रेक्टँग्युलर सेल असतात अशा. ह्या ओनियन पिलिंगच्या काय आहेत, ह्या सेल्स आहेत. येते लक्षात, ह्या ओनियन पिलिंगच्या सेल्स आहेत. आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला काय दिसतो, असा एक डॉटेड न्यूक्लियस दिसतो. कारण कंपाऊंड मायक्रोस्कोपने आपल्याला सगळे सेल ऑर्गेनेल दिसणार नाहीत. एक असा लार्ज डॉट दिसतो, तो काय असतो, न्यूक्लियस असतो. त्यानंतर आपल्याला काय दिसते, बघा काय काय पार्ट दिसतात आपल्याला. सेल्स ऑफ ओनियन पिलिंग दिसतात, रेक्टँग्युलर सेल दिसतात. त्यानंतर सेल वॉल, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम आणि सेंटरला असा लार्ज असा व्हॅक्यूल दिसतो. लक्षात राहू देत, कारण ही कसली सेल आहे, प्लांट सेल आहे. बघा सायटोप्लाझम म्हणजे काय, सायटोप्लाझम इज अ फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसमध्ये जे फ्लुइड असतं त्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम. इट इज अ मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स. मूव्ही अँड स्टिकी, मूव्ही म्हणजे काय, फिरत राहणारा, स्टिकी म्हणजे चिकट. मेनी सेल ऑर्गेनेल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. सगळे सेल ऑर्गेनेल्स असतात ते काय असतात, सायटोप्लाझम मध्ये सस्पेंडेड म्हणजे काय असतात, तरंगत असतात. सायटोप्लाझम इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिएक्शन. आणि सेलमध्ये ज्या केमिकल रिएक्शन होतात त्या कशामध्ये घडून येतात, सायटोप्लाझम मध्ये घडून येतात. मीडियम म्हणजे काय, माध्यम आहे. सायटोप्लाझम इज मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिएक्शन. द पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गेनेल्स इज कॉल्ड सायटोसोल. बघा जो सायटोप्लाझमचा पार्ट ऑर्गेनेल सोडून त्याला काय म्हणतात, सायटोसोल असं म्हणतात. सायटोसोल स्टोअर्स व्हायटल सबस्टन्स लाईक अॅमिनो ऍसिड, ग्लुकोज, विटॅमिन्स एटसेट्रा. आणि सायटोसोलमध्ये काय स्टोअर केलं जातं, अॅमिनो ऍसिड, ग्लुकोज, विटॅमिन असले सबस्टन्स स्टोअर केले जातात. इन ॲनिमल सेल्स सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युअल अँड डेन्स. लक्षात राहू देत, जास्त ग्रॅन्युलर आणि डेन्स म्हणजे घट्ट. सायटोप्लाझम कशामध्ये असतं, ॲनिमल सेलमध्ये. प्लांट सेल हॅज थिन अँड मोस्टली पुश्ड. बघा इन प्लांट सेल द सायटोप्लाझम इज थिन अँड मोस्टली पुश्ड टू द पेरिफेरी बिकॉज प्रेझेंट ऑफ लार्ज व्हॅक्यूल. जर प्लांट सेल तुम्ही घेतली तशी, प्लांट सेल शिकलो आपण, हा काय झाला, हा सेल मेम्ब्रेन झाला आणि त्याला एक्स्ट्रा आउटर कव्हरिंग असतं बाहेर, त्याला काय म्हणतो आपण, सेल वॉल. प्लांट सेलमध्ये काय असतो, असा मोठा व्हॅक्यूल असतो, मोठा व्हॅक्यूल असतो. त्याच्यामुळं जे सायटोप्लाझम आहे ते पेरिफेरीला म्हणजे काय असं एका बाजूला झालेलं असतं. ह्या ठिकाणी दिसतंय बघा, हे प्लांट सेल आहेत, मध्ये सेंट्रल असा लार्ज व्हॅक्यूल असल्यामुळं सगळं सायटोप्लाझम किंवा न्यूक्लियस काय असतात, एका बाजूला गेलेले असतात. लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवणार, सायटोप्लाझम इज अ फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसमध्ये जे फ्लुइड आहे, फ्लुइड म्हणजे काय, सबस्टन्स विच कॅन फ्लो, जे वाहू शकतात त्यांना काय म्हणतात, फ्लुइड असे म्हणतात. प्रवाही पदार्थ त्यांना काय म्हणायचं, फ्लुइड म्हणायचं. इट इज मुव्हिंग स्टिकी सबस्टन्स, हा फिरणारा आणि चिकट असा सबस्टन्स आहे. मेनी सेल ऑर्गेनेल्स आर सस्पेंड इन सायटोप्लाझम. आणि बरेच सेल ऑर्गेनेल्स सायटोप्लाझम मध्ये काय असतात, सस्पेंड असतात म्हणजे काय, तरंगत असतात. सायटोप्लाझम इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिएक्शन. आणि सायटोप्लाझम मध्ये काय घडून येतात, सेल्युलर केमिकल रिएक्शन्स घडून येतात. त्यानंतर पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गेनेल्स इज कॉल्ड सायटोसोल. म्हणजे सायटोसोल काय आहे, सायटोप्लाझमच आहे. सायटोसोल काय आहे, सायटोप्लाझम आहे. पार्ट ऑफ सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गेनेल्स सोडून दुसरा जो सायटोप्लाझमचा पार्ट असतो त्याला काय म्हणतात, सायटोसोल असं म्हणतात. सायटोसोल स्टोअर्स सबस्टन्स लाईक अॅमिनो ऍसिड, ग्लुकोज, विटॅमिन्स एटसेट्रा. इन ॲनिमल सेल्स सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युअल. लक्षात राहू देत, परीक्षा येईल. इन ॲनिमल सेल सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युअल अँड डेन्स. इन प्लांट सेल सायटोप्लाझम इज thin and pushed towards periphery because due to presence of large central vacuole. प्लांट सेलमध्ये सेंटरला मोठं व्हॅक्यूल असतं, त्याच्यामुळे एका बाजूला सायटोप्लाझम केलेलं असतं. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे बघा सायटोप्लाझम म्हणजे काय बघूयात. बघा हा सेल मेम्ब्रेन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस, हा न्यूक्लियस. सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस मध्ये ह्यांच्यामध्ये असणारा जो फ्लुइड आहे, जो फ्लुइड सबस्टन्स आहे किंवा जो प्रवाही पदार्थ आहे, फ्लुइड सबस्टन्स आहे, तो कसा आहे, स्टिकी आहे आणि फ्लुइड आहे.
अशा ह्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम. काय म्हणायचं, सायटोप्लाझम. पहिल्या डेफिनेशन लक्षात राहू दे. सायटोप्लाझम काय लक्षात ठेवणार, सायटोप्लाझम इज अ फ्लुइड प्रेझेंट बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. सायटोप्लाझम इज अ फ्लुइड प्रेझेंट बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. हे जे ब्ल्यू कलरचं दिसतंय तुम्हाला सगळं, ते काय आहे, ते काय आहे, सायटोप्लाझम आहे. लक्षात राहू देत. प्रेझेंट बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ सेल मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसच्या मध्ये जो फ्लुइड सबस्टन्स असतो त्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम म्हणायचं. साधं सोपं लक्षात राहू देत. बघा अजून एकदा बघा, हे सेल आहे, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसच्या मध्ये जो सबस्टन्स असतो तो फ्लुइड सबस्टन्स असतो, त्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम असं म्हणायचं. बघा सायटोप्लाझम लोकेशन फ्रॉम द न्यूक्लियर एनव्हलप टू सेल मेम्ब्रेन. न्यूक्लियर एनव्हलप टू सेल मेम्ब्रेन. बघा सेल मेम्ब्रेन आणि हे न्यूक्लियर एनव्हलप किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन ह्याच्यामध्ये जो फ्लुइड सबस्टन्स असतो त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम. फ्रॉम द न्यूक्लियर एनव्हलप टू द सेल मेम्ब्रेन सराउंडिंग द ऑर्गेनेलिज. फंक्शन अ क्लिअर जेली लाईक फ्लुइड. कसं आहे, क्लिअर. क्लिअर म्हणजे काय, क्लिअर आहे, कोणताही रंग त्याला नाही आहे. जेली लाईक, जेली सारखं आहे हे. दॅट होल्ड्स द ऑर्गेनेलिज इन स्पेस. ते काय करतात, ऑर्गेनेलिजला जागच्या जागी ठेवण्याचं काम करतात. लक्षात राहू देत. अ क्लिअर जेली लाईक फ्लुइड दॅट होल्ड्स द ऑर्गेनेली इन स्पेस. द नेक्स्ट सेल ऑर्गेनेलिज. काय पाहूयात आपण आता, सेल ऑर्गेनेलिज. आपण पाहतोय सेल ऑर्गेनेलिज. बघा सेल ऑर्गेनेलिज म्हणजे काय, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, पेशांगक असं म्हणतात. अँड ऑर्गेनेली इज अ स्पेशलाइज सब युनिट हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन विद इन द सेल. हे काय आहेत, सेलचे सब युनिट आहेत आणि प्रत्येकाचं फंक्शन कसं आहे, स्पेसिफिक, म्हणजे प्रत्येकाला काय आहे, ठराविक असं फंक्शन आहे. बघा दे आर ऑर्गन्स ऑफ द सेल. सेल ऑर्गेनेली आर ऑर्गन्स ऑफ द सेल. सेल ऑर्गेनेलीची सोपी डेफिनेशन आहे, सेल ऑर्गेनेलीज आर ऑर्गन्स ऑफ द सेल किंवा काय म्हणायचं, स्पेशलाइज सब युनिट ऑफ द सेल हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन विद इन द सेल. सेलचे काय आहेत, हे सब युनिट आहेत आणि प्रत्येकाचं स्पेसिफिक फंक्शन आहे. कशामध्ये, सेलमध्ये. बघा अँड ऑर्गेनेली इज अ स्पेशलाइज सब युनिट हॅव्हिंग स्पेसिफिक फंक्शन विद इन द सेल. सेल ऑर्गेनेलीज आर ऑर्गन्स ऑफ द सेल. रिकाम जागेली लक्षात राहू देत. सेल ऑर्गेनेलीज आर ऑर्गन्स ऑफ द सेल. इच ऑर्गेनेली हॅज इट्स ओन लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. आणि प्रत्येक जे सेल ऑर्गेनेली आहे त्याला स्वतःच काय आहे, मेम्ब्रेन आहे किंवा कवरिंग आहे. म्हणजे काय, आउटर कवरिंग आहे. कशापासून बनलेलं, लिपोप्रोटीन म्हणजे लिपिड आणि प्रोटीन पासून बनलेलं. बघा एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट ऑल अदर ऑर्गेनेलीज कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. लक्षात राहू देत. न्यूक्लियस and chloroplast except nucleus and chloroplast all other organelles can be seen only with electron microscope. न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट सोडला तर बाकीचे सेल ऑर्गेनेलीज आपल्याला कशाखाली बघावं लागणार आहेत, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली. या ठिकाणी दाखवले बघा, हे आहे, हा आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. काय आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवायचं, an organelle is a specialized subunit having specific function within the cell. Cell organelles are organs of the cell and each organelle has own lipoprotein membrane except chloroplast and nucleus. All other organelles can only seen with electron microscope. न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट सोडले तर बाकीचे सगळे सेल ऑर्गेनेली बघायला आपल्याला काय लागेल, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागेल. एवढे ते काय का बघावं लागेल, कारण एवढे ते काय आहेत, आकाराने छोटे किंवा लहान आहेत. बघा तर पहिला सेल ऑर्गेनेली बघतोय आपण, कोणता, न्यूक्लियस. कोणता बघतोय, न्यूक्लियस. बघा टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर. ऍक्टिव्हिटी आहे, टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड युझिंग आईस्क्रीम स्पून. जेंटली स्क्रॅप द इनर सरफेस ऑफ युअर चिक with a needle. Transfer a little material from the spoon to the water drop on a slide and spread it evenly. Put a drop of methylene blue stain on the smur. Put a cover slip and observe this slide under the microscope. Did you observe the cells with blue nucleus? बघा आपल्याला काय दिसतील, सेल्स दिसतील ब्ल्यू न्यूक्लियसने. लक्षात राहू देत. बघा बघा काय म्हणलेलं आहे, बघा टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. काय करायचा, एक वॉटर ड्रॉप घ्यायचा ग्लास स्लाइड वरती. बघा क्लीन ग्लास स्लाइड, स्वच्छ अशा ग्लास स्लाइड वरती. युझिंग आईस्क्रीम स्पून. आईस्क्रीम स्पून मिळतो तो चमचा आईस्क्रीमचा. जेंटली स्क्रॅप द इनर सरफेस ऑफ युअर चिक. इनर सरफेस ऑफ युअर चिक. लक्षात राहू देत. आपल्या
गालाचा काय करायचा आतला भाग काय करायचा त्या घासायचा थोडा त्या आईस्क्रीम स्पूनवरती. विथ अ निडल ट्रान्सफर अ लिटल मटेरियल फ्रॉम अ स्पून टू द ड्रॉप स्पून टू द वॉटर ड्रॉप ऑन द स्लाइड, स्प्रेड इट इव्हनली. आणि तो जो भाग येईल त्या स्पून बरोबर त्या चमच्या बरोबर तो काय करायचा त्या ग्लासवरती ग्लास स्लाइडवरती ठेवायचं किंवा टाकायचं. पुट आणि त्याच्यावरती काय करायचं त्या स्मरवरती पुट अ ड्रॉप ऑफ मिथिलीन ब्ल्यू काय टाकायचा एक मिथिलीन ब्ल्यू स्टेन आहे त्याने काय होतो कलर येतो बघा. स्टेन ऑन द स्मर, पुट अ कवर स्लिप अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. डिड यू ऑब्झर्व द सेल्स विथ ब्ल्यू न्यूक्लियस. आपल्याला काय दिसतील सेल्स दिसतील फक्त न्यूक्लियस दिसणार आपल्याला इथे लक्षात फक्त न्यूक्लियस बाकी सेल ऑर्गेनेल दिसणार नाहीत. द डार्क राऊंड स्पॉट सीन अंडर द मायक्रोस्कोप व्हाईल ऑब्झर्विंग द ओनियन पील स्टेन्ड विथ आयोडीन इज अ न्यूक्लियस ऑफ सेल. किंवा जर आपण कांद्याचा पापुंद्रा जर ऑब्झर्व केला तर असे काय दिसतात अशा रेक्टँग्युलर सेल दिसतात आणि एका बाजूला काय दिसतो असा एक डॉट दिसतो किंवा असा एक गडद असा काय दिसतो राऊंड स्पॉट दिसतो. लक्षात डार्क राऊंड स्पॉट तो काय असतो न्यूक्लियस असतो. काय असतो न्यूक्लियस असतो बघा. नेक्स्ट बघा न्यूक्लियस नक्की कुठं आहे हे ॲनिमल सेल आहे कुठं असतो सेंट्रल असतो बरोबर. हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या आतमध्ये काय असतो न्यूक्लिओलस असतो. लक्षात राहू देत न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस. बघा या ठिकाणी सुद्धा बघा हा काय आहे न्यूक्लियस आहे आणि हा आतमध्ये त्याच्या काय असतो न्यूक्लिओलस असतो. लक्षात राहू देत बघा. पाहूयात न्यूक्लियस बघा. वेन ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी कॅन सी द न्यूक्लियस कवर्ड बाय डबल लेयर्ड मेम्ब्रेन विथ स्मॉल पोर्स. बघा न्यूक्लियस हा न्यूक्लियसचं मेम्ब्रेन असतं त्याला काय म्हणतात न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ते कसं आहे डबल लेयर्ड आहे. काय आहे डबल लेयर्ड मेम्ब्रेन आहे. ह्या ठिकाणी सुद्धा दिसेल तुम्हाला हे काय आहे डबल लेयर्ड एक इनर आणि आउटर असं डबल लेयर्ड मेम्ब्रेन आहे विथ पोर्स. बघा एक वन डायमेन्शनल व्ह्यू बघितलं तर काय असतात असे डबल लेयर मेम्ब्रेन असतात आणि त्याला असे मध्ये काय असतात पोर्स म्हणजे काय असे छिद्र असतात दाखवलेत बघा इथं न्यूक्लिअर पोर्स. covered with double layered membrane with small pores. These pores allow the transfer of material in and out of the nucleus. तर हे पोर्स काय करतात मटेरियल आतमध्ये सेलच्या आतमध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये आणि बाहेरमध्ये घेऊन जातात. बघा असं एक वन डायमेन्शनल बघितलं तर असं डबल लेयर्ड मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यामध्ये काय असतात असे पोर्स असतात. काय असतात असे पोर्स असतात. हे पोर्स काय करतात दिस पोर्स allow the passage और मटेरियल इन अँड आउट ऑफ द सेल. ह्या सेलच्या आत न्यूक्लियसच्या आतमध्ये मटेरियल येतात किंवा न्यूक्लियसच्या बाहेरमध्ये मटेरियल जातात थ्रू दिस न्यूक्लिअर पोर. लक्षात राहू देत काय लक्षात ठेवायचं पहिल्यांदा वेन ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी कॅन सी द न्यूक्लियस इज कवर्ड बाय डबल लेयर्ड मेम्ब्रेन असे दोन लेयर मेम्ब्रेन विथ स्मॉल पोर्स आणि एक छोटी काय असतात अशी छिद्रे असतात स्मॉल पोर्स. द पोर्स अलाव व्हॉट इज द फंक्शन ऑफ पोर्स अलाव द पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लिओलस अँड नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. न्यूक्लियसमध्ये काय असतो एक राऊंड असतो एक पुन्हा न्यूक्लियसच्या आतमध्ये एक राऊंड असा गोलाकार भाग असतो त्याला काय म्हणायचं न्यूक्लिओलस अँड नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. आणि ह्याच्यामध्ये काय असतात न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन फायबरचे नेटवर्क्स असतात असे क्रोमॅटिन फायबरचे नेटवर्क्स असतात. क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर. लक्षात राहू देत काय आहे बघा एक वन डायमेन्शनल बघूयात व्ह्यू. हा न्यूक्लियसचा काय झाला डबल लेयर्ड मेम्ब्रेन झालं. काय झालं डबल लेयर्ड मेम्ब्रेन अशामध्ये काय असतात असे पोर्स असतात मध्ये काय असतात असे पोर्स असतात त्याच्यानंतर मध्ये असे पोर्स असतात आणि ह्याच्या आतमध्ये सेंटरला काय असतो असा न्यूक्लिओलस. हा काय झाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन डबल लेयर्ड न्यूक्लिअर मेम्ब्रेन विथ पोर दॅट अलाव इन अँड आउट दॅट अलाव पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस. बघा देन बघा न्यूक्लियस कंटेन्स राऊंड न्यूक्लिओलस अँड नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स असे थ्रेड लाईक क्रोमॅटिन फायबरचे नेटवर्क्स असतात. बघा ऑफ क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर. क्रोमॅटिन फायबर कसे असतात थिन आणि थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्यासारखे कसे असतात हे स्ट्रक्चर असतात विच कंडेन्स टू फॉर्म शॉर्ट थिक क्रोमोसोम ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. आणि ह्याच्यापासूनच काय तयार होतात क्रोमोसोम्स तयार होतात ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. आपण ह्याच्याविषयी डिटेलमध्ये मिओसिस मायटोसिस सेल डिव्हिजन आहेत ते त्यांच्याविषयी डिटेलमध्ये आपण कधी पाहणार आहोत स्टँडर्ड 10 मध्ये. फंक्शनल सेगमेंट्स ऑफ क्रोमोसोम्स आर कॉल्ड जीन्स. आणि लक्षात राहू देत क्रोमोसोमचे
जे सेगमेंट असतात त्याला काय म्हणायचं, जीन्स असं म्हणतात. फंक्शनल सेगमेंट्स ऑन क्रोमोसोम्स आर कॉल्ड जीन्स. फंक्शनल सेगमेंट्स ऑन क्रोमोसोम्स आर कॉल्ड जीन्स. लक्षात राहू देत. बघा, फंक्शन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस काय करतात? न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन. सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात सेलमध्ये त्या कंट्रोल करण्याचं काम कोण करतात? न्यूक्लियस करतात. आणि सेल डिव्हिजनमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट कोणाचा असतो? न्यूक्लियसचा असतो. देन इट इज इन्व्हॉल्ड इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी. हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणजे काय? अनुवंशिक माहिती किंवा अनुवंशिक लक्षणं काय करतात? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचं काम कोण करतात? हे जीन्स किंवा क्रोमॅटिन फायबर्स करतात किंवा क्रोमोसोम्स करतात. ते कुठे असतात? क्रोमोसोम्स न्यूक्लियसमध्ये असतात. इट इन्व्हॉल्ड द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. लक्षात राहू देत. आणि पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंगकडे हेरिडिटरी कॅरेक्टर काय केले जातात? घेऊन नेले जातात. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे? न्यूक्लियसचा आहे. बघा, दोन फंक्शन्स दिले सोपे लक्षात राहू देत. इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन. सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सेलमधल्या कोण कंट्रोल करतं? न्यूक्लियस. आणि सेल डिव्हिजन सुद्धा. आणि दुसरं, इट इन्व्हॉल्व्स द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आणि हेरिडिटरी कॅरेक्टर्स अनुवंशिक जे लक्षण आहेत ती पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे, अनुवंशिक माहिती पॅरेंट्सकडून म्हणजे माता पित्याकडून त्यांच्या पुढच्या पिढीकडे, पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग लक्षात राहू देत, पोहोचण्याचं काम कोण करतात किंवा ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व कोण आहे? महत्त्वाचं न्यूक्लियस आहे. बघा, लक्षात राहू देत. दुसरं एक महत्त्वाचं, न्यूक्लियस सेलसाठी खूप महत्त्वाचा असतो. समजा सेलमध्ये सेल आहे, ह्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस जर सेलमधून काढून टाकला तर सेल ऑटोमॅटिक काय होते? डाय होते. ऑटोमॅटिक काय होते? मरून जाते. लक्षात राहू देत. कारण सगळ्या ज्या सेलच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती कंट्रोल कोणाचं असतं? ह्या न्यूक्लियसचं असतं. त्याच्यामुळे विदाउट न्यूक्लियस सेल कॅन नॉट सर्वाइव्ह, कॅन नॉट लिव्ह. बिना न्यूक्लियसचं सेल राहू शकत नाहीये. न्यूक्लियस जर काढला सेलमधून तर ती काय होते? लगेच डाय होते किंवा मरून जाते. बघा, नेक्स्ट, ड्यू टू द लॉस ऑफ न्यूक्लियस लार्ज क्वांटिटी ऑफ हिमोग्लोबिन कॅन बी accumulated in the RBCs. Due to loss of nucleus, large quantity of hemoglobin can be accumulated in the RBCs and thereby large amount of oxygen can be transported. लक्षात राहू देत की RBCs असतात आपल्या रेड ब्लड कॉर्पस्कल किंवा आपण काय म्हणतो तांबड्या पेशी म्हणतो, त्यांच्यामध्ये काय नसतात? ह्या त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. लक्षात राहू देत. बघा, त्याच्यामुळे काय होतं की ते ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट ते करू शकतात. ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस लार्ज क्वांटिटी ऑफ हिमोग्लोबिन कॅन बी अकोमोडेटेड इन द RBCs अँड देअर बाय लार्ज अमाउंट ऑफ ऑक्सिजन कॅन बी ट्रान्सपोर्टेड. अँड सेकंड, ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस ऑफ सिव ट्यूब सेल इन द प्लांट फ्लोएम दे बिकम होलो. बघा, ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस, सिव ट्यूब सेल असतात प्लांटच्या, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. सिव ट्यूब सेल असतात की ज्या कशा असतात? ते काय करतात? फूड ट्रान्सपोर्टेशनचं काय करतात? काम करतात. लक्षात राहू देत. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. ड्यू टू लॉस ऑफ न्यूक्लियस ऑफ सिव ट्यूब्स ऑफ प्लांट फ्लोएम दे बिकम होलो अँड देअर बाय ट्रान्सपोर्ट ऑफ फूड बिकम्स इझिली. लक्षात राहू देत. कशामध्ये? RBCs मध्ये, रेड ब्लड कॉर्पस्कलमध्ये, जे काय करतात? हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट करतात आपल्या बॉडीमध्ये. आणि सिव ट्यूब सेल प्लांटच्या ह्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. लक्षात राहू देत. बघा, थांबवत या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे सेल ऑर्गॅनिक पाहूयात. बघा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.